पुतळा बघा एवढं वरती ना का म्हणजे विषयच ना बघा. किती उंच आहे. हाईट असली गजबची दिलेली ना. तो पण काळाचा तुकडा आहे त्याला पण कधी कधी वाटत नाही का म्हणजे त्याला नाही होत मित्रांनो माझ्याशिवाय. पण मुलांना आहे ना ह्या वयामध्ये असताना ठीक आहे ह्या वयामध्ये असताना त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बाबासाहेब आंबेडकर. साधू आली कथा कशी सांग काय काय लोकांना. दोन मच्छी फ्राय नाही, ही मच्छी फ्राय आहे आणि ती मसाल्यातली मच्छी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभो. सगळ्यांचं वेलकम करतो मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग मध्ये तुमच्या आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सोमनाथ आव्हाड व्लॉग्स. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात होती घरनं आणि माझ्यासोबत बघा कोण आहे, श्रेयस, आपला श्रेयस. आणि मित्रांनो आज आम्ही चाललोय, जे लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आपण छत्रपती संभाजीनगरवरनं MT येऊन अहिल्यानगरवरनं एक मटेरियल लोड केलं होतं. ते मटेरियल आता आपल्या गाडीमध्ये लोड आहे. ते आपल्याला भोसरीला घेऊन जायचं. तर भोसरीला आपण हे मटेरियल खाली गाडी रिझर्व लागली. हे डिझेल आपण टाकलं होतं याला महाराष्ट्र बॉर्डर एंटर केल्यानंतर ना तवर का म्हणजे एवढी गाडी चालली. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत भोसरीला गाडी खाली करणार आहोत. दिवसभर काय होतंय ना सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. आज श्रेयस आपल्यासोबत आहे. ऍक्च्युली सारी स्टोरी सांगल. पहिलं तर ब्लॉग सुरू करूया, घरनं निघूया, पटकन पोहोचायचं लोकेशनवरती आणि मग बाकीच्या गोष्टी पुढं. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो निघूया आता. आणि आजच्या दिवसासाठी आपला कॅमेरामॅन असणार आहे आपला श्रेयस कॅमेरामॅन. बॅक द कॅमेरा. आणि आता लगभग इथून जायचंय आपल्याला भोसरीला. जास्त लांब नाही आपल्याला, आनंदी बंद जवळच पडतंय. आणि आज जरा रस्ता आपला चेंज आहे, पार्किंग पण आपली तीच आहे जुनीवाली. बरं गाडी चढा, जागीच चढ आला. पिकअपला काही फरक पडत नाही जागीच चढ असण्याचा, ती कुठं पण चढते. नो टेन्शन, ठीक आहे. आणि ऍक्च्युली श्रेयसला आपल्या सोबत यायचं कारण म्हणजे एकदा मी जर बाहेर गेलो ना 5-5, 6-6, 7-7, 8-8 दिवस आणि कधी कधी 12-12 दिवस पण होतात, तर माझी श्रेयसची गाठभेट कमी होते, ठीक आहे. तर त्यामुळं काय त्यामुळं मग श्रेयस म्हणतो का मला आज तुमच्यासोबत यायचं. मग श्रेयसला घेऊन कुठं पण फिरतो, म्हणजे लोकललाच, बाहेर कुठं घेऊन जात नाही. पण कधी कधी, कारण की माझं पण यार, मी पण शेवटी बाप आहे, शेवटी तो पण काळाचा तुकडा आहे, त्याला पण कधी कधी वाटत नाही का म्हणजे त्याला नाही होत मित्रांनो माझ्याशिवाय. पण काय ना, मजबुरी. आता तिकडून ही गाडी येते आणि पुढून हे ट्रक हे लागलंय ट्रॉली. ह्यो आणवाजो तर याला सांगितलं थांब म्हणून थोडा वेळ, कारण की ह्यो गेल्याशिवाय वो आगे गाडी देख ना बेटा, 2 मिनिट रुकने का बोला वो जिसके अंदर. इकडे जायचंय का, याला जायचंय इकडं. आता आपण माघार घेऊ. कधी कधी आपणच माघार घेतलेलं बरं असतं. आता याला जायचंय लेफ्ट साईडला. गेल्यानंतर ना मग आपण पुढे जाऊ, ठीक आहे. चला. मला पण असं कधी कधी लय वाटतं मित्रांनो की यांच्यासोबत टाइम स्पेंड करावं. जेवढा मी टाइम भेटतो तेवढा मी यांच्यासोबत घालवतो. असंच नाही की श्रेयसवरतीच मी तेवढं प्रेम करतो, तसं नाही. माझी परी, माझी मंजू, माझ्यासाठी सगळे सारखेच आहे, ठीक आहे. कारण की आईबापाला सगळे लेकरं सारखे असायला पाहिजे. लहान असो मोठा असो सगळ्यांवर सारखं प्रेम करा. कारण की जेव्हा ते भविष्यात जेव्हा मोठे होतील ना, त्याच्यातल्या एकाला पण असं नाही वाटलं पाहिजे का मला असं मोठ्याला तसं बारक्याला तसं नाही, असं डाऊट नाही आला पाहिजे. ही लय महत्वाची गोष्टी. आणि माझ्या आयुष्यात जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा माझ्यासोबत जरा उलट झालेलं आहे. त्याच्यामुळं कसं असतं माहिती आहे की मित्रांनो, माणूस आहे ना आपल्या भूतकाळातनं शिकतो की जी चुकी आपल्या आईबापांनी केली ती आपणही करायची ना. आणि मी तुम्हाला पण सांगतो की जी चुकी तुमच्या वडिलांनी, तुमच्या आईनी वडिलांनी वगैरे केली असेल ना, तर ती चुकी तुम्ही करू नका. ती चुकी तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा. जसं तुम्हाला काही गोष्टी नसेल भेटल्या, प्रेम नसेल भेटलं, जवळीक नसेल भेटली, तर तुम्ही तुमच्या मुलांबद्दल त्या गोष्टी करू नका. आणि मी ते शिकलोय माझ्या आईबापाकडनं की आपल्या मुलासोबत तसं नाही वागायचं, ठीक आहे. त्याच्यामुळं जेवढं देता येईल त्यांना तेवढं प्रेम द्या, त्यांना तेवढं संस्कार द्या, त्यांना तेवढी म्हणजे जवळीक द्या, बस. बाकी काही नाही. तर जास्त लांब नाही करायचं आपल्याला ब्लॉग, पटकन पोहोचायचंय. 27 तारखेला माझ्या बारक्या मुलीचा, माझ्या मंजूचा, प्रतीक्षा नाव आहे तिचं, पण तिला आम्ही प्रेमानं मंजू म्हणतो, तिचा बर्थडे होता. तर जरा बर्थडे गिफ्ट वगैरे घेऊ शकलो नाही, मी बाहेर होतो. आणि अक्षरशः मी माझ्या बर्थडेला पण बाहेर होतो, दिवाळीला सुद्धा मी बाहेरच होतो. दादा तुझ्या बर्थडेला पण बाहेर होतो का रे? मी नाही, ह्याच्या बर्थडेला होतो मी इथं.
पण काही गोष्टी होत नाही. भले गिफ्ट नाही दिलं तरी चालतं, पण जेव्हा मी यांच्या जवळ असतो ना तेव्हा त्यांना एक प्रकारे गिफ्ट भेटल्यासारखंच होतं. कारण की त्यांना माहिती आहे एकदा पप्पा गेला का 8-10 दिवस का तोंड दाखवत नाही. त्यामुळे ठीक आहे, तर चला पोचूया पटकन. आज मित्रांनो अक्षरशः मी लोहगावात बघा इथपर्यंत आलो, पण मला काय ट्रॉफिक लागली नाही. होय दादू, तुम्हाला ट्रॉफिक लागते ना स्कूलला जाताना? आज नाही ना? बापरे. बघा ऍक्च्युली आता या रस्त्याचं काम पण चालू होणार आहे. जरा अतिक्रमण वगैरे हटवले तिथं. हे जे दिसतंय ना मित्रांनो, ही साईडची दुकानं वगैरे भरपूर काही इथले शटर्स वगैरे नाही का हटवलेत बघा. आणि जरा इथलं या नाल्याचं पण काम चालू आहे. आणि बरं अजून काही दिवसांना हे चेंजेस होईल सगळं. पण रस्ता आहे ना आपल्या खूपच असा कंजेस्टेड आणि छोटा असल्यामुळं संध्याकाळी ना इथं तास भराची ट्रॉफिक जाम होते. ठीक आहे, त्यामुळं जरा हे बघा इथं काम चालू आहे, या नाल्याचं इथं काम चालू आहे. हे अंकल बघा, अंकल ड्युटीवर जायच्या आधी काय हॉस्पिटलला जायचंय काय? अंकल डायरेक्ट रॉंग साईडनं घुसतले. तर अशा प्रकारे हे रस्ता आहे. आता मोठा झाल्यानंतर जरा ट्रॉफिक हटल घेतलं. आणि ही कनेक्टिव्हिटी जी आहे ना लय भारी आहे. आपल्याला वाघोलीला डायरेक्टली कनेक्ट होती. विश्रांतवाडी धानूर या साईडचे लोक डायरेक्ट शॉर्टकटने वाघोलीला जाऊ शकतात. म्हणजे त्यांची तिकडली ट्रॉफिक वाचते नगर रोडची. ठीक आहे, आपल्याला आता इथनं जायचं आहे DY पाटील कॉलेज बॅक साईडनं. डायरेक्टली मॅगझिन चौकात निघू. मॅगझिन चौकामध्ये नाश्ता करायचा आहे आणि त्यानंतर पुढं जायचं. कारण की दादू फक्त दूध पिलाय आणि पुढे गेल्यावर नाश्ता करायचा. चला मित्रांनो, घे तुझी एक प्लेट, माझी एक प्लेट. थोडंसं मागं सरकून बस म्हणजे तुला आरामशीर खाता येईल. ठीक आहे, हो येतं. मित्रांनो आपण आणलेत आता इडली प्लेट. आणि आम्ही म्हणलं हॉटेलमधून हॉटेलमध्ये बसून खायची एवढी मजा नाही, तेवढी आपल्या गाडीत बसून खायची मजा. होय, हां टेस्ट करून सांग कसं आहे काय. आणि खाली सांडो बिंदास काही नाही सांडलं तरी चालतंय. थोडी प्लेट जवळ घे फक्त, काही प्रॉब्लेम नाही. चांगली इडली. मस्त चांगली गिराव करत. साऊथ सारखी इडली भेटली कडे. मस्त. कसं रे, कशी लागते सांग? मस्त आहे. तुला अशी चटक लागल्यावर तर काय खरं नाही. अशी चटक लागलं रोज नाही बाळा, शाळा शिकायची. हे काम बघून जेवढं चांगलं वाटतं ना तेवढं नाही. हा काय दररोज आल्यावर तुम्ही कमरेची मालिश करतो ना, त्याच्यावरून समजून घ्यायचं की ते हलवा. खायला टायमवर भेटत नाही, झोप टायमवर नाही. व्हिडिओ बघतोच ना तू, मग आपल्या मुलांना हे नक्की सांगा आणि हे नक्की दाखवून द्या तुमचे कष्ट. कारण की जोपर्यंत तुमचे कष्ट तुमच्या मुलांना कळत नाही ना तोपर्यंत तुमचे मुलं तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर चालू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. आईबापाचे कष्ट मुलांना दिसले पाहिजे, समजले पाहिजे. चला संपून टाकू. जो सदा तेरा रांझा हीरे रंग रूट हो गया तेरा रांझा हीरे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत भोसरीमध्ये. आपल्या लोकेशन पासून फक्त आणि फक्त 600 मीटर वरती. चला पटकन पोहोचूया आणि गाडी खाली करूया. तर आता इथनं फक्त आपलं 600 मीटर वरती लोकेशन राहिले. जस्ट आपण आहे भोसरी MIDC मध्ये. ठीक आहे, हे पूर्ण अशा कंपन्या आहेत मित्रांनो साईडनं. सगळे शॉप्स मतलब वर्कशॉप्स छोट्या मोठ्या इथं भोसरीमध्ये एवढ्या कंपन्या आहेत. बिस्लरी प्लांट म्हणू नका, मशिनरी प्लांट म्हणू नका, पॅकेजिंग प्लांट म्हणू नका, सगळं टोटल. भोसरी MIDC असला मोठा हॉटस्पॉट आहे तिथं भरपूर बिझनेस आहे. आणि जर तुम्ही डोकं वापरलं ना तर मी म्हणतो इथला टेम्पोवाल्याला लोकलमध्ये जेवढा धंदा होऊ शकतो त्याला बाहेर जायची गरज नाही. पण कसं आहे काही लोकांना टेक्निक्स माहीत नाही आहे त्या गोष्टीचे नाही का. तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पर्सनली कनेक्टेड मी त्यांना भेटलो की मी आयडिया वगैरे देत असतो. पण काय होतं ना काही लोकांना आहे ना अजून सोशल मीडियाचा आहे ना अर्थ कळलेला नाही, सोशल मीडियाचा फायदा कळलेला नाही. सोशल मीडिया लई मोठी गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी खूप मदत करू शकते. ठीक आहे, तर इथनं फक्त आता 220 मीटर राहिले. तेव्हा हे पूर्ण कंपन्या आहेत, पूर्ण टोटल कंपन्या आहेत. लोकेशन राहिले फक्त 200 मीटर. इथंच लेफ्ट हँड साईडला आहे. चला मित्रांनो आता खाली करू. मित्रांनो आता गाडी लावलेली खाली होण्यासाठी बघू शकता कंपनीमध्ये.
आणि इथनं जरा उतार आहे तर स्लो घालावं लागली, नाही तर मटेरियल पडलं असतं. तुम्हाला दाखवतो ज्या कंपनीमध्ये गाडी खाली करतो ना तिथं काय बनतंय ना, खूप म्हणजे जुनी आठवण तुमची ताजी होईल. जे जे लोक पहिले नाही का शाळेमध्ये 1ली ते 5वी का 4थीपर्यंत बाकडे नव्हते, 5वीच्या पुढं आम्हाला बाकडे म्हणजे ते बेंच भेटले ते बसायला, तेच बेंच बांधते तिथं कंपनीमध्ये. तुम्हाला दाखवतो ते फळ्या घेऊन आलो नाही, बघा ही फ्रेम आहे बेंचची, ही फ्रेम तुम्हाला शाळेची आठवण करून देतो. जरा कॅमेरा हां नाही व्हिडिओ अलाउड नाही, अजिबात नाही. हे असं आहे काही काही ठिकाणी अलाउड नसतं, तिथं नाही करावं लागत. तुम्हाला दाखवणार होतो पण जाऊ दे मोरने, तुम्हाला कळत असेल काय दाखवणार होतो पण जाऊ दे, अलाउड नाही. फायनली मित्रांनो चला गाडी झालेली खाली आणि आता आपण निघत आहोत एक स्पेशल ठिकाणी, कारण की आज श्रेयस आपल्यासोबत आहे तर श्रेयसची पण करमणूक झाली पाहिजे आणि भरपूर काही गोष्टी तर तुम्हाला बी दाखवणार आहे. तर चला आपणही जाणार आहोत मित्रांनो पुण्यातील आपले छत्रपती संभाजी महाराजांच्या सगळ्यात मोठ्या स्टॅच्यूपाशी जवळ आणि आपल्या महाराजांजवळ दर्शन घेऊ, मस्त असा अनुभव घेऊ आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. आज श्रेयस पण सोबत आहे. श्रेयस तुला बघायचे महाराज, बघायचे ना? तर चला मग निघूया, पटकन पोहोचू. इथून जास्त नाहीये, 4.5 किलोमीटर आहे फक्त. कारण की जर आपल्या नशिबात महाराज आपल्या एवढे जवळ असू तर त्यांच्या जवळून लांब जाऊ बरोबर नाही वाटणार. आणि ते पण आज काही टाइम आहे, आज आरामच करायचा, तसं पण काही जास्त हे नाही. ठीक आहे, तर चला निघूया मित्रांनो. आता आपण चाललोय आतमध्ये. आपण जे संभाजी महाराज स्मारक आहे ना एक्झॅक्ट त्याच्या बाहेर आहे. आपली गाडी पार्क केली बघा त्या साईडला, रोडच्या साईडला. इथं पार्किंगची व्यवस्था बाहेर लावू शकता, नो पार्किंगचा वगैरे विषय नाही काय. आता ह्या गेटमधनं आवाज जावं लागतं. सध्या गेट बंद आहे म्हणून मी इकडे काय गाडी घेऊन आलो, कारण की आपला आहे टेम्पो. 2 व्हीलर वगैरे असली तर डायरेक्ट एंट्री होऊ शकते असे वाटतंय मला. चला पहिलं तर बघू, आज जाऊ. शूटिंग वगैरे अलाउड आहे की नाही मला माहीत नाही, पण बघूया. मित्रांनो इकडून एंट्री नाही आहे, त्या साईडनं ह्या गेटमधून एंट्री नाही आहे. आपल्याला जावं लागणार त्या साईडनं, म्हणजे पुढून आहे ना तिकडल्या साईडनं गेट आहे. हे लय मोठं पटांगण आहे बा आतमध्ये. अजून त्याचं काम चालू आहे आजूबाजूचं गार्डन वगैरेचं, पण बघू. आम्ही इकडूनच चाललो होतो पण मॅपमध्ये इकडून दाखवतो, इकडून नका येऊ, कुठल्या साईडनं गेट आहे तिकडून जाऊया. मित्रांनो कसं आहे छत्रपती संभाजी महाराज. ॲक्च्युली यार एंट्रीची जागा शोधतोय, काही कळायलाच मार्ग नाही बाबा. इकडून एंट्री वाटतं अशी, आतमध्ये लोक आहेत बरं का. कुठली ही गेट आहे का? हा इकडं नाही वाटतं, अजून पुढे वाटतं. अरे बापरे किती चालत यावं लागलं असतं. आम्ही चुकीच्या ठिकाणी गेलो होतो. नशीब आम्ही परत गाडी घेऊन निघलो, पायी नाही निघलो, नाही तर आम्हाला परत इकडे येऊन तिकडे जावं लागलं. हे बघा हे फ्रंट एरिया आहे. हॅलो बापरे, हे बघा किती लांब आहे यार एंट्री. इकडनं एंट्री हा हे बघा इकडे एंट्री आहे अजून. आई शपथ एंट्री बंद. कुठून एंट्री? इथून घुसू शकतो आतमध्ये, काही टेन्शन नाही. चल आपण कुठं नाही घुसू, पण हा येत नाही बघ, फक्त पायी जाऊ शकतो. आता युटर्न मारून तिथं गाडी लावू पलीकड आणि हे बघा हे येतं एंट्री. इथनं आतमध्ये जाऊया. गाड्यांची एंट्री बंद दिसती, बाकी पायी चालत जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, आता आपण ह्या गेटमधनं आत आलोय, पण आता एक दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा एवढं मोठं ग्राउंड आहे आणि एवढा मोठा हा आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे ना. अक्षरशः गोप्रोमध्ये तुम्हाला छोटा दिसत असेल कारण हे वाईड अँगल आहे जास्त, पण भाऊ एक नंबर आहे, एक नंबर. काय हाईट दिलेली आहे. आणि इथं सगळं क्रिकेट स्पर्धा वगैरे, कारण की ग्राउंडच एवढं मोठं आहे ना, याला भरपूर जबरदस्त डेव्हलपमेंट होणार आहे इथं. कारण की गार्डन वगैरे नाही का, प्लेग्राऊंड वगैरे. आणि हा असा एक पर्यटक स्थळ होणार आहे ना भविष्यात. तुम्ही बघाल ना इथं नादच नाही करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून खालचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं काम चालू आहे, हे मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. ठीक आहे, कसं वाटलं दादू? एक नंबर ना. हे बघा कसं आहे. फायनली मित्रांनो बघू शकता पाठीमागं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला. हे बघा कसं दिसतंय. मी अक्षरशः एक्झॅक्ट एवढं जवळ आहे आणि पुतळा बघा एवढं वरती ना का, म्हणजे विषयच ना. किती उंच आहे, हाईट असली गजबची दिलेली ना, एकच नंबर. दादू तुझ्या हाईट तिथं बघ. हे बघा दादू इथे. दादूच्या हाईटमध्ये आणायसाठी मला एवढं लांब जावं लागतं. कसं वाटतं दादू? मस्त आहे ना, एकच नंबर. आणि अजून याचं काम चालू आहे, आजूबाजूला बघू शकता. आणि जो खालचा जो थीम आहे ना एकदम म्हणजे याच्यात किल्ल्या टाईपचा हे दिलेला आहे. आणि अजून भरपूर काम चालू आहे, अजून साईडचं म्हणजे पूर्ण हे व्हायचं आहे.
आणि मित्रांनो, आशिया खंडामध्ये ना छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा कुठंच नाही आहे, ठीक आहे. जे तुम्ही आता माझ्या मागं बघा, म्हणजे आशिया खंडात सगळ्यात मोठा पुतळा फक्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुणे येते. बघू शकता जबरदस्त व्ह्यू, तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे दाखवून देईल. कसं वाटतं एकदा सांगा. भरपूर असं काम राहिलेलं आहे, काम झाल्यानंतर दिसेल सगळं. आणि ॲक्च्युली हे जो बाकीचा परिसर आहे प्लेग्राऊंड वगैरे, पण इथे एक भिंत होणार आहे. इथं एक भिंत बांधण्यात येईल, भिंतीच्या इकडे आहे फक्त या साईडचं एवढंच बस. इकडे आहे भरपूर लोक येतात आत्ता बघायला, हे बघा गव्हर्नमेंटचे लोक वगैरे. पण बाईचे काम झालं आहे ना एक नंबर, जबरदस्त आहे. हे बघा मानवरतीच करून बघायला पाहिजे. महाराजांना बघायचं म्हटलं होय. आणि मित्रांनो, चला आता मस्त रील वगैरे शूट केलं, आपण फोटो वगैरे काढलेत. आणि इथे काय आपण रील वगैरेसाठी आलो नव्हतो, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आपण जेव्हा आपल्या मुलांना कुठेही पिकनिकला वगैरे पाठवतो तर चांगल्या ठिकाणी जसं नेचर वगैरे बघायला तर पाठवतो. पण माझं काय म्हणणं माहिती आहे का, आपल्या मुलांना आहे ना ह्या वयामध्ये असताना ठीक आहे, ह्या वयामध्ये असताना त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, बाबासाहेब आंबेडकर काय होते, छत्रपती शिवाजी महाराज काय होते, छत्रपती संभाजी महाराज काय होते, स्वराज्यामध्ये काय व्हायचं, या गोष्टी त्यांना सांगा. आज समाजामध्ये ज्या गोष्टी चालल्यात ना त्याच्यामध्ये मुलांना ह्या संस्काराची जास्त गरज आहे, की महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास हे कळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं लहान मुलांना इथं घेऊन नक्की यायचं. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही फिरायला जाता त्यावेळेस महाराज कळायला पाहिजे मुलांना, लहान मुलांना महाराज कळायला पाहिजे, बाकी आणि महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे, महाराज काय होते काय नाही, ठीक आहे. तर मस्त वाटलं इथे येऊन, आणि खरंच एक मान उंचवून आपल्या महाराजांची प्रतिमा बघायला ना जो अभिमान वाटतो ना, खरंच सॅल्यूट आहे. चला भेटू, आता इथून निघू, थोडं काम आहे. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत जेवण करायला हॉटेलमध्ये, आहे ना. आज काय पूर्ण दिवस श्रेयसचा माझ्यासोबतच आहे. आज काय आता याच्यानंतर भाड्याचं काय प्लॅनिंग तर नाही. एक आलं होतं आम्ही जेव्हा महाराजांपासून निघलो ना तेव्हा एक भाडं होतं सुरतचं, पण ते जरा रेटचं प्रॉब्लेम झाला. आमच्या डोंगरे मामाने देत होते पण नाही घेतलं. तर आत्ता आपण आलं हॉटेलमध्ये, कोणी ऑर्डर केली आहे बांगडा थाळी. श्रेयसचं मन झालं आज मच्छी खायची, मच्छी बांगडा थाळी ऑर्डर केली स्पेशल. चला आज जेवण वगैरे सगळं सोबत आहे. भरपूर दिवसानंतर नाही, याच्या आधी आपण कधी गेलेलो हॉटेलमध्ये जेवायला, किती दिवस झाले, लय दिवस. आता किती दिवसानंतर आलो, भेटला टाईम तर चला ऑर्डर होती, जेवण करू. साधू आली का थाळी, कशी सांग, काय काय लोकांना. 2 मच्छी फ्राय नाही, ही मच्छी फ्राय आहे आणि ती मसाल्यातली मच्छी आणि रस्सा, त्याबरोबर बाजरीची भाकर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं थाळी आलेली आहे. आणि ही आहे शेअरिंग थाळी. तर आम्ही दोघं सुरू करतो. चल खा, बाजरीची भाकरी मस्त आवडली की सांग, टेस्ट वगैरे करून सांग कशी काय. सुरून खायची भाकरी, थोड्या जणात सुरून जाते. रस्ता एक नंबर आहे. बांगड्यामध्ये कसं काटे जरा कमी असतात म्हणून घेतले. काटे बघून खा, म्हणजे काटे पायात नाही घुसते डायरेक्ट. मस्त फ्राय खा, मस्त मित्रांनो. एन्जॉय करतो, संपवतो आणि मग भेटतो. हा करू बाजरीची भाकरी मला लागले तर अजून मागवा. कसं करत काम झालं मग, एकच नंबर ना, पोट भरलं ना. मित्रांनो आम्ही जरा पार्सल पण घेतलं, कारण की आपणच खाल्ले बाहेर. घरी पण आहेत ना आपल्या दोन जोकर. घरी पण 2 आपले पर्याय, 2 नाही 3. माझा मम्मी व्हिडिओ बघेल ना मग तुला कळेल. माझं नाव सांगणार म्हणतोय बघा. म्हणजे जाऊ दे, मी नसतो तसा घरी, तूच मार खाशील आज. हा आज आहे, तसं काही नाही. हा इकट करून टाकू आपण, टेन्शन नाही. हां जोकर नाही बाबा, शेरनी. चला मित्रांनो पार्सल पण घेतलंय आणि मस्त जेवण झाले पोट भरून. भाई 900 किती 950 रुपये बिल झालं. 950 रुपये बिल आणलंय आम्ही आज दोघांनी, ठीक आहे. म्हणजे पार्सल पण घेतलं असं नाही. तर चला आता जाऊया घरी. हो गाडी डायरेक्ट डिवायडरवरनं खाली उतरवली वाटतं आपण. आणि
बघू आता नेक्स्ट बुकिंग कुठलं घ्यायचं तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आपला अजून काय त्याचं काही फिक्स झालेलं नाही आहे रूट कोडला. तसं तुम्हाला माहिती आहे आपण ऑल इंडिया निघत असतो. आणि आता मला तर वाटतंय आता इथून पुढं मराठीतच कंटिन्यू करावं असं वाटतं. रिस्पॉन्स जरा चांगला दिसतोय आणि जास्तीत जास्त तुम्हीच मराठी ऑडियन्स जेवढी बघते ना रिस्पॉन्स द्या व्यवस्थित, म्हणजे मला पण जरा मोटिवेशन भेटल नाही का. तर चला आता सीट बेल्ट लावू आणि ह्या व्लॉगला इथंच एंड करू. कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अख्ख्या महाराष्ट्रभर फिरवा. तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवा, तुमच्या ग्रुपमध्ये कुठं फेसबुक ग्रुपवरती पाठवा आणि व्हायरल करून टाका. चला भेटूया. काय स्कॅच घेतला दादूचा स्कॅच बघितला का कसला डेंजर घातला त्याला एकदम टाइमवर. म्हणजे एकदम परफेक्ट सीन रेकॉर्ड झालाय. कॅमेरा असा पडायला लागला, माझं लक्षच नव्हतं कॅमेऱ्याकडे, डायरेक्ट यानं पकडलाय.